हॅलो एव्हरीवन, मी काजल दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। वेळ वाया न घालवता आपण अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत, जी की येणारी सेटची एक्झाम आहे, ज्यासाठी अगदी तुम्ही बोलतात ना जीव तोडून अभ्यास करत आहात, खूप मेहनत करत आहात। पण त्या मेहनतीच्या मागे सुद्धा यश प्राप्त करण्याची एक छोटीशी एक बोलतात ना की एक सक्सेस की असेल तर ते आहे मार्गदर्शन। योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचे आणि नेमकं अभ्यासामध्ये काय काय करायचं आहे, नेमकं अभ्यासामध्ये काय काय करायचंय म्हणजेच अभ्यासक्रम काय असतो सेटसाठी ते आपण पाहणार आहोत। पेपर 1 चा आज आपण पाहणार आहोत, कारण की पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असतो। तुम्ही आर्ट्स मधून तुमचं मास्टर डिग्री होऊ दे, तुमचं कॉमर्स मधून होऊ दे, की तुमचं सायन्स मधून मास्टर डिग्री होऊ दे, या दुसरं कोणताही XYZ तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्री एखाद्या स्पेशलाइज सब्जेक्ट मधून झालेला असाल, ठीक आहे, तरी सगळ्यांसाठी पेपर 1 हा सेम असतो। ठीक आहे, आता सेट एक्झाम ही सेट लेवलची असते, स्टेट लेवलची असते सॉरी, आणि नेट एक्झाम ही नॅशनल लेवलची असते। आता तुम्ही ज्या स्टेट मधून फॉर्म भरताय त्या स्टेटची जी लँग्वेज आहे, जसे की आपण महाराष्ट्र स्टेट मधून फॉर्म भरतो तर आपली लँग्वेज मराठी, सो मराठी लँग्वेज मध्ये एक प्रश्न असेल आणि सेम त्याच लँग्वेज मध्ये आपलं इंग्लिश मध्ये पण सेम तोच प्रश्न इंग्लिश या लँग्वेज मध्ये सुद्धा प्रश्न असणार। ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला सेट असणार आहे। सगळ्यांसाठी पेपर 1 हा कॉमन असणार आहे आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा पेपर 1 हाच असतो। सो त्यामुळे पेपर 1 चा व्यवस्थितपणे अभ्यासक्रम आज मी तुम्हाला सांगणार आहे। पेपर 2 चं काय ह्याच्यामध्ये घेतलं नाही, कारण की पेपर 2 मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत, म्हणजे कोणचा हिस्ट्री मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, कोणचा इंग्लिश लिटरेचर मध्ये, कोणचा मॅथ्स मध्ये आहे, कोणचा लाईफ सायन्स मध्ये आहे, कोणचा इकॉनॉमिक्स मध्ये आहे, कोणाचा बायो मध्ये आहे, म्हणजे असे खूप सारे सब्जेक्ट आहेत ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे। तर प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुमचं जे स्पेशलाइज आहे त्यांचं जे सेट एक्झाम साठी जे स्पेशलाइज आपलं मास्टर डिग्री मधून झालेलं आहे त्या सब्जेक्टवर आपला पेपर 2 असतो। पेपर 2 हा जास्त मार्काचा असतो। ठीक आहे, तर मग त्याचा प्रत्येक विषयाचा प्रत्येक सिलेबस हा वेगवेगळा आहे, पण पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, सगळ्यांसाठी सेमच सिलेबस आहे। मग नेमकं अभ्यासक्रम काय आहे त्याबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे का अभ्यासक्रम आहे, कोणकोणत्या टॉपिकवर किती किती प्रश्न येतील, ठीक आहे, ते इथे सांगणार आहे। सो वेळ वाया न घालवता तुम्हाला इथे व्यवस्थितपणे लक्ष द्यायचे। सेट परीक्षा काय असते ते तुम्हाला थोडक्यात मी सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता काय हा एक छोटीशी डाऊट हे सुद्धा आहे, मला खूप विद्यार्थी विचारत असतात की मॅडम आमची बॅचलर डिग्री म्हणजे आमचं TY म्हणजे आमची 15वी हिस्ट्री मधून इतिहासामधून झाली असेल स्पेशल सब्जेक्ट, पण मास्टर डिग्रीला पोस्ट ग्रॅज्युएशनला जे आम्ही 16वी 17वी केलेलं आहे त्याच्यामध्ये समजा मॅडम आमचं मराठी लिटरेचर असेल, मॅडम तिथे आमचं जिओग्राफी आहे, मग आम्ही अभ्यास कशासाठी करायचा आहे? तर बघा, तुमचं बॅचलर डिग्री कशामध्ये आहे ते मॅटर करत नाही, कारण की सेटचा फॉर्म तुम्ही मास्टर डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे 16वी 17वी त्यामध्ये त्याच्या बेस्ड ऑन वर तो फॉर्म भरतात, तरच तुम्ही ऍप्लिकेबल होतात। जर सेट एक्झाम क्लिअर केली तर असिस्टंट प्रोफेसर डिग्री कॉलेजचे, राईट। सो तुमचा मास्टर डिग्रीला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, TY वगैरे त्या सब्जेक्टवर नाही। मास्टर डिग्री कोणता आहे त्या सब्जेक्टवर करायचं आहे। ठीक आहे, काय काय जणांचा सेमच असो, जसं की माझा बॅचलर डिग्रीला इंग्लिश लिटरेचर होतं, ऍज वेल एज मास्टर डिग्रीला सुद्धा माझं इंग्लिश लिटरेचर होतं। सो मी त्याच सब्जेक्ट मधून माझं सेट नेट क्लिअर केलं, क्वालिफाय केलं। ठीक आहे, सो हे आहे सेट बद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली। ठीक आहे, आता अभ्यासक्रम काय असतो ते पाहणार आहोत। ते पाहण्याआधी एक थोडक्यात आपली जी बॅच आहे त्या बॅच बद्दल तुम्ही इथे बघू शकता। आपली सेटची ही बॅच आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची। बघा, फक्त पेपर 1 चीच नाही तर पेपर 2 ची सुद्धा तयारी करून घेतली जाणार, कारण की पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, त्यामुळे पेपर 1 तर सगळेच घेतात, मग पेपर 2 हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा आहे सब्जेक्ट। सो त्याची सुद्धा प्रिपरेशन करून आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेतलं जाणार आहे। ठीक आहे, सो ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे। 2 नंबर आहेत बघा, एक आहे 8010457760 हा नंबर, दुसरा आहे 8329588625। सो या दोघांपैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही कनेक्ट होऊ शकता, बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता। आता मॅडम आम्ही ऍडमिशन का घेतलं पाहिजे, काय काय गोष्टी आहेत त्या ऍडमिशन घेण्यामागचं कारण तुम्हाला इथे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीजला मी नेहमी 5 स्टार देते, ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस आहे, संपूर्ण गोष्टी। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या
जे मार्गदर्शन करणारे टीचर आहे, जसं की फॉर एक्झाम्पल मी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं हे नेट सेट क्वालिफाईड आहे. ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्याच एक्झामसाठी शिकवण्यासाठी क्वालिफाईड टीचर तुमच्या समोर इथे आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. ह्याच्यापेक्षा महत्त्वाची आणि एकदम उत्सुकता असणारी बात कोणती असू शकते. सो नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन सुद्धा मी करणार. त्याचबरोबर मी नेट सेट क्वालिफाय करण्यासाठी जे नोट्स मी प्रिफर केलेले ते सुद्धा प्रोव्हाइड करणार. त्याच्यामध्ये आणखीन काय ॲड ऑन करायचे आहेत, काय गोष्टी आता न्यू अपडेटनुसार ते सुद्धा करणार आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यासमोर असणार. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये. निसंकोचपणे बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला आता बॅचमध्ये चला आता ते झालं. आता अभ्यासक्रम नेमका काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत. बघा काय असणार आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड जे आहे त्यावर 5 प्रश्न असणार आहे आणि 10 मार्क असणार आहे. बघा 1 क्वेश्चन असणार आहे किती मार्कासाठी, 2 मार्क्ससाठी. 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स हे लक्षात ठेवायचे. 1 क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार. रिसर्च ऍप्टिट्यूडचे 5 प्रश्न आहेत 10 मार्कासाठी. रीडिंग कॉम्प्रेशनचे 5 प्रश्न आहेत 10 मार्कासाठी. कम्युनिकेशनचे 5 प्रश्न आहेत 10 मार्कासाठी. रिझनिंगचे 5 प्रश्न आहेत 10 मार्कासाठी. लॉजिकल रिझनिंगचे 5 प्रश्न आहेत 10 मार्कासाठी. बघा हे 2 परत डेटा DI जे आहे डेटा इंटरप्शन हे सुद्धा एक बोलायला गेलं तर इझी आहे, जास्त काही कठीण नाही, स्कोरिंग आहे. ठीक आहे, कारण की रिझनिंग लॉजिकल रिझनिंगचा आपण तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करतच आलेला असतो आणि याच्यामध्ये काय हाय लेवलचे क्वेश्चन नसतात, अगदी इझी टू मॉडरेट लेवलचेच प्रश्न असतात. ओके. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे 5 प्रश्न असणारे 10 मार्कासाठी. पीपल अँड एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न असणारे 10 मार्कासाठी. हायर एज्युकेशन सिस्टम गव्हर्नन्स पॉलिटी अँड ऍडमिनिस्ट्रेशन 5 प्रश्न असणारे 10 मार्कासाठी. म्हणजे 50 प्रश्न असणारे, मार्क 100 असणारे. ठीक आहे, 50 प्रश्न आहे, मार्क 100. हे आहे पेपर 1. हे कसलं आहे, पेपर 1. ठीक आहे. आणि पेपर 2 जर तुम्ही पाहिलं, पेपर 2 मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन येतील. किती, 100 क्वेश्चन. किती मार्कासाठी, 200 मार्कासाठी. आणि हे येणार 100. हे 100 आणि 200 किती, तर 300 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे. 300 मार्काचा प्रश्न असणार आहे तुमचा. ठीक आहे, अगदी सिंपल आहे. ठीक आहे. सो पेपर 1 चा तुम्हाला संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. कशा प्रकारे अभ्यास करायचे ते सुद्धा इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पेपर 2 चा सब्जेक्ट वाईज तुमचा कोणकोणता सब्जेक्ट आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. कोणी सांगितलं मॅडम माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जिओग्राफी आहे, त्याचा सिलेबस एकदा आम्हाला एक्सप्लेन करा, तर त्यावर एक स्पेसिफिक मी व्हिडिओ घेऊन येईन. जर तुमचा मॅथ्स असेल तर त्यावर एक वेगळं मी एक स्पेसिफिक व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे. काळजी करू नका, फक्त कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय तुम्ही जोपर्यंत बोलतं होत नाही तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सो बोलतं व्हा, म्हणजे मी तुम्हाला पळतं करेन. ठीक आहे. आता ते पळतं करण्यासाठी सुद्धा संपूर्ण गोष्टी आपल्याला युट्यूबला देणं पॉसिबल नाहीये लाईव्हला, कारण की बाकीचे सुद्धा लेक्चर असतात. सो त्यासाठी आपली बॅच आहे, बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. सो बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्की बॅचमध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात अँड क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट. ठीक आहे. आणि रोज माझा लेक्चर दुपारी 1 वाजता टीचर्स फॅक्टरी, ऑब्विसली टीचर्स फॅक्टरी अकॅडमीचं चॅनल आहे. सो टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता माझं सेटसाठी लेक्चर असतं. जरूर तुम्हाला अटेंड करायचं. ठीक आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच.